तर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत जो पुण्यातील भाग येतो त्या भागात गेल्या 1 महिन्यापासून पाणी येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे आणि आज नागरिकांकडून या ठिकाणी हंडा आंदोलन करण्यात आलं। खरं तर महिलांनी हंडा डोक्यावर घेत या ठिकाणी कार्यालयात दाखल झाल्यानं आपण आता पाहतोय की पाणी पुरवठ्याचे जे पुणे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांच्या थेट कॅबिन मध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन नागरिकांनी सुरू केलेलं आहे। हे सगळं जे आंदोलन आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात येतंय। माझ्यासोबत काही महिला आहेत, नेमका काय तुमचा प्रश्न आहे, का आंदोलन करताय तुम्ही? कारण किती दिवस झाले या भागामध्ये पाणी नाहीये, निवेदन देऊन पण या सरकारला जाग येत नाहीये। तुम्ही जर सर्वसामान्य जनतेला पाणी नाही देऊ शकत तर तुम्ही सरकार काय चालवणार? नियोजन शून्य कारभार हाच याचा परिणाम आहे ह्या सरकारचा, युती सरकारचा। गेली महिनाभर 24 तास जे येणारं पाणी होतं ते बंद करून 2-2 तास त्यांनी केलं, पण त्याच्यानंतर आता पूर्ण पुणे शहरात पाणी अगदी कमी। तुम्ही अधिकाऱ्यांना भेटला होता का, काय निवेदन दिलं होतं? शिवसेना कुठल्याही निवेदनाशिवाय रस्त्यावर उतरत नाही। गेली 15 दिवस आमचे पदाधिकारी इथे येऊन क्षेत्रीय कार्यालयात निवेदनं दिली, त्यांना रिक्वेस्ट विनंती केली, पण कुठलीही दखल घेतली गेली नाही। शेवटी आज आम्हाला हंटे घेऊन सगळ्या महिलांना किती वेळ बसणार आहात या कार्यालयात तुम्ही? जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही, जोपर्यंत आमच्या नळाला घरी पाणी येत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। अरे पाणी आमच्या हक्काचं, अरे पाणी आमच्या हक्काचं। आणखी काही महिला या ठिकाणी आहेत, नेमका किती वेळ तुम्ही या ठिकाणी बसणार आहात? काय जोपर्यंत निवेदन दिलेलं आहे तोपर्यंत आयुक्त आमची बाजू ऐकून घेत नाही आणि पाणी सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसणार आहोत। कारण महिलांच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे, हा अंत पाहायचा नाहीये। शिवसेना ही ठाम या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आहेत ते पुणे शहर प्रमुख माझ्यासोबत आहेत। आता किती वेळ या ठिकाणी ठिय्या तुम्ही मांडणार आहात आणि आमचं निवेदन स्वीकारायला या ठिकाणी अधिकारी उपलब्ध नाहीत, आमचं म्हणणं ऐकून घ्यायला अधिकारी उपलब्ध नाहीत। पण मोर्चा काढण्याच्या अगोदर अधिकारी या जागेवर आले, मोर्चा काढू नका, आम्ही आजच्या तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो। मग ज्यावेळेस मोर्चा जाहीर केला जातो तेव्हा तुम्ही म्हणता की आता मोर्चा काढू नका, आम्ही आजच्याच काम करतो। मग या ठिकाणी येऊन आम्हाला या नागरिकांना, या महिलांना, तुम्ही यांना ज्या पाण्यापासून या वंचित आहेत महिला, यांना तुम्ही आश्वासित करा की आजच्या आज आम्ही पाणी देऊ, पण हे दिलं जात नाही। मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा असंच करावं लागलं। जे पेठ भाग असेल, संपूर्ण पेटा असतील, या ठिकाणी पाण्यापासून लोकांना वंचित ठेवलं जाते, मुद्दाम ठेवलं जाते। जशा पुण्याच्या आउटसाइडला टँकरांची माफिया चालू आहे जोरात, त्यांना शहरामध्ये पेठ भागामध्ये सुद्धा टँकरचा धंदा चालू करायचा आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे। एवढ्या मोठ्या पाईपलाईन टाकल्यात, मग पाणी जातं कुठं? काय आपण बघतोय की एका बाजूला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांची जिल्हा नियोजनची बैठक सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याकडून या ठिकाणी पाण्यासाठी आंदोलन करण्यात येतं। अहो, पालकमंत्र्यांनी कधी पेठ भागामध्ये येऊन त्यांचे प्रश्न विचारले का कधी आम्हाला? की तुम्ही पेठांमध्ये राहता, दाट वस्तीत राहता, तुमचे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, कचऱ्याचे प्रश्न, ड्रेनेज लाईनचे प्रश्न हे तुमच्या व्यवस्थित आहेत का? कधी विचारलं का पालकमंत्र्यांनी? ड्रेनेज लाईनचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतंय, तरी सुद्धा त्यांना त्यांची काय घेणं देणं नाही। असले पालकमंत्री काय कामाचे? त्या पालकमंत्र्यांना फक्त डीपीडीची मीटिंग घ्यायची, टेंडर काढायची, त्या टेंडर शिवाय त्यांना काही सुचत नाही। फक्त टेंडर काढणे आणि मलईवरची खाणे। पुण्यातील एका भागात दूषित पाण्यामुळे जीबीएसचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, बरोबर। जीबीएसचे रुग्ण सापडतात तर एका बाजूला पाणीच मिळत नाही।